नमस्कार. आज आपण ऑक्युपेशन सर्टिफिकेट भोगवटा प्रमाणपत्र या विषयावरती बोलत आहोत. ऑक्युपेशन सर्टिफिकेट हा खूप महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा एखादा व्यक्ती हाऊसिंग सोसायटीमध्ये फ्लॅट घेतो, नवीन कन्स्ट्रक्शन असू दे, रिशलमध्ये असू द्या, जर त्या सदर बिल्डिंगला ज्या सोसायटीमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये आपण फ्लॅट खरेदी करत आहोत त्या बिल्डिंगचं त्या सोसायटीचं जर ऑक्युपेशन सर्टिफिकेट असेल, त्या बिल्डिंगचं पूर्ण जे काही फ्लोअर असतील त्या पूर्ण फ्लोअरचं ऑक्युपेशन सर्टिफिकेट असेल तरच त्या फ्लॅटमध्ये राहण्याची आपल्याला कायदेशीर परवानगी असते. सदर सर्टिफिकेट हे कोण देतं? म्युनिसिपल कॉर्पोरेशन. जसं मुंबईमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका ही देते. एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं, कंप्लेंट सर्टिफिकेट आली की पूर्ण बिल्डिंगचं ऑडिट केलं जातं. सदर बिल्डिंग चेक केली जाते, पूर्ण सर्वोपरी राहण्यासाठी योग्य आहे की नाही, लिफ्ट असू द्या, तुमचं कन्स्ट्रक्शन प्लॅननुसार आहे की नाही ते तपासणं, बाकी ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या पूर्णतः तपासल्यानंतर त्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं कन्सर्न डिपार्टमेंट हे ऑक्युपेशन सर्टिफिकेट इश्यू करते. जोपर्यंत ऑक्युपेशन सर्टिफिकेट इश्यू केली जात नाही तोपर्यंत तुम्ही जर त्या बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये राहायला गेलात तर तुम्ही ते कायदेशीर ऑक्युपाय करू शकत नाही. मुंबईमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणा असेल ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मीरा भाईंदरमध्ये असेल मीरा भाईंदर महानगरपालिका, ह्या महानगरपालिकांमधून तुमच्या त्या सोसायटीच्या बिल्डिंगला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळणं खूप गरजेचं असतं. जर ऑक्युपेशन सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला त्या बिल्डिंगमध्ये कायदेशीर राहता येतं. उद्या पाण्याचं बिल असू दे, प्रॉपर्टी टॅक्स असू दे, जर तुमचं पाणी बिल आहे, पाणी बिल जर तुम्ही ऑक्युपेशन सर्टिफिकेट त्या बिल्डिंगला असेल तर तुम्हाला रिजनेबल रेट लावला जातो, नाहीतर पेनल्टीमध्ये म्हणजे त्या केसमध्ये डबल पण रेट लावला जातो जर तुमचे ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसेल तर. म्हणजे ते उगाच ते टॅक्सेसचा बर्डन पेनल्टीच्या स्वरूपात मेंबरना भरावं लागतं. जर तिथे 10,000 20,000 बिल असेल, तिथे 40,000 ते 50,000 बिल येतं. तर लोकांनी प्रत्येकाने फ्लॅट खरेदी करताना त्या सदर बिल्डिंगला ऑक्युपेशन सर्टिफिकेट आहे की नाही हे चेक करणं, हे पाहणं खूप गरजेचं आहे. ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणजे भोगवटा प्रमाणपत्र किंवा जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग वापरण्यास म्युनिसिपल कॉर्पोरेशनची परवानगी आहे किंवा तसं त्या बिल्डिंगमध्ये राहण्यास, सदर फ्लॅटमध्ये राहण्यास म्युनिसिपल कॉर्पोरेशनची काही हरकत नाही, असा जो प्रमाणपत्र असतं त्याला नॉर्मली ऑक्युपेशन सर्टिफिकेट बोलतात. तर हा सदर व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आपल्याला चांगला वाटला तर लाईक करा आणि असे अनेक व्हिडिओ काढण्यासाठी आपला चॅनल स्वतः सबस्क्राईब करा. अजून इतर लोकांना पण सांगा.